हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण 28 साईजचं जे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग केलं होतं, त्याचंच आज त्याचीच आज आपण स्टिचिंग व्हिडिओ पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जो बॅकनेक कट करायचा ठेवला होता तो कट करून घ्यायचा आहे. आणि कपड्याची बंद बाजू ही माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे. आणि व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो आपण बॅक पार्ट कट केलेला आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईड पार्ट ठेवून घ्यायचा. तो साईड पार्ट जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टक्ससाठी जो मार्क केला होता ते आपण कपड्यावर एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो आपण भाग कट केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित आखून घ्यायचा. शिलाई मार्जिन आपण पेपर कटिंग करताना ॲड केलेलं आहे, त्यामुळे याच्यात ॲड करायची गरज नाही आहे. आणि जसं आखून घेतलं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. हा जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो आपण स्लीवलेस स्टिच करणार आहोत, त्यासाठी स्लीवची गरज नाही आहे. आणि बंद बाजूकडून 4 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि तिथे एक छोटा कट मारून घ्यायचा. तिथे आपल्याला बॅक पार्टमध्ये टक्स घ्यायचा आहे. साईड पार्टसुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कपडा फिरवताना व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून दोन्ही भाग वेगवेगळे होणार नाहीत. तसेच आपण साईड पार्टवर सुद्धा दोन्ही बाजूने उलट्या बाजूने मार्क करून घ्यायचं आहे. आणि साईड पार्टवर सुद्धा आपण टक्ससाठी मार्क केलं होतं, तिथे एक छोटा टक्स कट देऊन घ्यायचा आहे. आणि प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला उलटा भाग हा समजून यावा यासाठी 2 मार्क करून घ्यायचे आहेत, जेणेकरून स्टिच करता. तर त्यानंतर आता आपण जे कट करून घेतलेलं आहे ते स्टिच करायचं आहे. तर आपण जे मार्क केलेलं आहे ते उलटी बाजू आहे, तर ती व्यवस्थित त्याच्यावर मार्क करून घ्यायची आहे. आणि साईड पार्ट व्यवस्थित सरळ ठेवले आहेत. आणि त्यानंतर प्रिन्सेस कट जो आपण कट केलेला आहे तो सरळ ठेवून घेतला. त्यानंतर सरळ साईड पार्ट सरळ ठेवून त्यावर प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो उलटा ठेवायचा आहे. आणि तुम्ही जितकी शिलाई मार्जिन घेत असाल तितकं शिलाई मार्जिन तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित न खेचता अलगद हा साईड पार्ट आणि प्रिन्सेस कटचा भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे. जर प्रिन्सेस कटचा भाग हा मोठा होत असेल तरी तो आपल्याला अलगद सोडत जाऊन व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे, जेणेकरून पफ व्यवस्थित येईल. तर हा असा जॉईंट करून झाला आहे. त्यानंतर आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे.
तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पफ आलेला आहे. तर आता दुसरा भागसुद्धा तसाच स्टिच करून घ्यायचा आहे. तुम्ही जितकं शिलाई मार्जिन घेत असाल तितकं तुम्ही शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. एक डबल स्टिच मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण टक्ससाठी जो कट घेतला होता तिथून आपल्याला पाव इंचावर एक टक्स मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित खालचा भागसुद्धा आपला सरळ आलेला आहे. तसं दुसऱ्या पार्टवर सुद्धा सेम करायचं आहे. तुम्ही जो डाट घेणार आहे तिथे डबल शिलाई घेतली तरी चालेल. इथपर्यंत आपलं रेडी झालेलं आहे. तर खालच्या भागाला आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर 2 इंचाच्या पट्टी मी कट करून घेतलेले आहे. तर खालून अर्धा इंचावरून आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. अर्धा इंच कंपल्सरी घ्यायचं आहे कारण आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच ॲड केले 1 इंच ॲड केलेलं आहे, जे वरून आणि खालून अर्धा इंच जाणार आहे. तर अशा प्रकारे पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या पट्टीवर दाब टीप मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी मधल्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती फोल्ड करून घेतल्यानंतर तिथे 5 नंबरची टीप मारून घ्यायची आहे कारण आपण तिथे हात शिलाई करणार आहोत. तर हात शिलाई करताना ही स्टिच आपल्याला काढताना सोपं जाईल, यासाठी तिथे मोठी स्टिच मारून घ्यायची आहे. तसंच सेम दुसऱ्या पार्टवर सुद्धा तीच पद्धत करायची आहे. तर अर्धा इंच मार्क करून घेतला आहे आणि अर्धा इंचावर ही पट्टी स्टिच करून घ्यायची आहे. आतल्या साईडने फोल्डिंग करून घ्यायची आणि त्याच्यावर मोठी टीप मारून घ्यायची. जी 5 नंबरची जी टीप असते ती मारून घ्यायची आहे. तर खाली ज्या आपल्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हुक लूप पट्टी लावायची आहे. तर हुक पट्टी ही 2 इंच इतकी घेतली आहे आणि जी लूप पट्टी जी आहे ती त्यापेक्षा थोडी मोठी घेतली आहे. आणि पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी स्टिच करून घ्यायची आहे. तसंच इथे सुद्धा धार स्टिच द्यायची आहे. आणि ही पट्टी मधल्या साईडने पूर्णपणे फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिथे एक शिलाई मारून घ्यायची. तसंच जी आपण लूप पट्टी मोठी कट केलेली आहे ती व्यवस्थित पाव इंचावर मार्क करून स्टिच करून घ्यायची आहे. आणि ही जी लूप पट्टी आहे ती थोडी बाहेरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे कारण तिथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी करायचं असते. व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे.
तर ही जी हुक पट्टीचा जो भाग आहे तो त्या लूप पट्टीवर जाणार आहे आणि दोन्ही भाग सारखे ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा वरती खालती होणार नाही. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट घ्यायचा आहे. तर बॅक पार्टसाठी सुद्धा खाली एक पट्टी लावून घ्यायची असते आणि आपण टक्ससाठी मार्क करून घेतला आहे. तर टक्स आपल्याला घ्यायचा आहे 4.5 इंचावर. तर मी इथे 5 इंचावर मार्क करून घेते, कारण आपलं पट्टी जी आपण लावणार आहे ती अर्धा इंच त्यामध्ये निघून जाणार आहे. त्यासाठी 5 इंचावर मार्क केलं आहे आणि त्या साईडने अर्धा इंचावर आणि ही क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे दोन्ही साईडून सेम. आणि हा टक्स देऊन घ्यायचा आहे.